रामकृष्ण हरी माऊली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 103 ते 105चा अभ्यास करणार आहोत. तरी सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावी ही नम्र विनंती. स्वतःसाठी वेळ काढा माऊली. आयुष्यभर राबलात. आता थोडंसं ज्ञान व पुण्य कमवण्यासाठी ज्ञानेश्वरीचा अभ्यास, ज्ञानेश्वरीचे चिंतन, ओव्या वाचणे हे उपक्रम राबवावेत. 5-10 मिनिट रोजचे द्यावेत ही नम्र विनंती. आता आमचा दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगित तरी. कुरुक्षेत्रामध्ये दोन्हीकडे सैन्य उभा टाकलेले आहे. त्यावेळेस अर्जुन श्रीकृष्णाला आपल्या सैन्यातील प्रमुख योद्ध्यांची ओळख करून देण्यास सुरुवात करत आहे. येथे संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की दुर्योधन द्रोणाचार्यांना उद्देशून बोलत आहे. याचा सोपा अर्थ असा की आता आमच्या सैन्यातील जे मुख्य सेनापती आणि प्रसिद्ध शूरवीर आहेत त्यांची नावे मी तुम्हाला सांगतो, ती आपण ऐकून घ्यावीत. प्रथम आपण या शब्दांचा अर्थ जाणून घेऊ. आमचा दळी म्हणजे आमच्या सैन्यामध्ये. नायक म्हणजे मुख्य सेनापती किंवा प्रमुख व्यक्ती. रूढवीर सैनिक याचा अर्थ होतो अत्यंत प्रसिद्ध आणि पराक्रमी योद्धे. सांगिजती म्हणजे सांगतो, सांगितले जात आहे असे. कौरव आणि पांडवाचे सैन्य युद्धासाठी सज्ज झाले आहेत. दुर्योधन आपल्या सैन्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि द्रोणाचार्याचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या बाजूला जो महान योद्ध्यांची माहिती देऊ लागतो. या ओळीतून दुर्योधनाचा थोडा गर्विष्ठपणा आणि त्याच्या सैन्याबद्दलचा अभिमान दिसून येतो. उद्देशे 1-2 जाई जती बोलोनी तुम्ही आदी करुणी मुख्य जय जय. या ओळीमध्ये दुर्योधन द्रोणाचार्यांना आपल्या सैन्यदलातील महारथींची ओळख करून देत आहे. दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो, हे आचार्य, आपल्या सैन्यातील जे मुख्य वीर आहेत त्यांची नावे मी केवळ ओझरती म्हणजे थोडक्यात सांगतो. यात तुम्ही स्वतः तर आहातच, पण तुमच्याशिवाय जे इतर प्रमुख योद्धे आहेत त्यांचाही मी उल्लेख करतो. हा विष्णुगंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगजपंचाननू कर्णवीरू. या ओवीचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. दुर्योधन असे म्हणतो की हे पहा भीष्म पितामह, गंगेचे पुत्र, जे आपल्या प्रतापाने सूर्यासारखे तेजस्वी आहेत. तसेच हा कर्ण जो शत्रुरूपी हत्तीसाठी सिंहासारखा म्हणजे पंचानन, क्रूर आणि पराक्रमी आहे, असे तो द्रोणाचार्यांना सांगतो. या पुढील ओव्यांसाठी आमचा पुढील व्हिडिओ उद्या सकाळी 6 वाजता प्रकाशित होईल. माऊलींनी कृपया याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती. बोला पुंडलिक वरदेहार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.